या सर्वजण आमच्या शेतातले आंबे खाण्यासाठी. हे आमच्या शेतातले आंबे आहेत. सर्वांचे सर्व गावातल्यांनी खाऊन उरून पुरलेले. कारण का राखायला कोणी नसतं त्याच्यामुळे सर्वजण तोडून नेतात आणि जे उरलेले आहेत ते आम्हाला भेटतात असे खाण्यासाठी. आम्ही हे पण एन्जॉय केले आणि बाहेरचे पण म्हणजे विकत आणून पण खूप खाल्ले यावर्षी आंबे. आणि हे बघा शेतातले जांभूळनं. इतके यावर्षी जांभूळनं खाल्ले, इतके जांभूळनं मी म्हणजे आज खरंच आयुष्यात मी कधी खाल्ले नव्हते. यावर्षी इतके खाल्ले खूपच म्हणजे काळे-काळे असे मस्त गोड. यावर्षी म्हणजे खरंच मज्जाच आलीच व्हॅकेशनमध्ये. कारण का मी 2-3 वर्ष झालं येतच नव्हते उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. फक्त दिवाळीच्या सुट्ट्यातच यायचे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात इकडंच असायचे. पण यावर्षी गेले होते कारण का 2-3 लग्नही होते आणि तेही मला करायचे होते आणि सगळेजण म्हणत होते, "तू येतच नाही, तू येतच नाही." मग नंतर आम्ही जेवायला घेतलं आणि हे बघा पुरणपोळीचा स्वयंपाक होता. त्याच्यामुळे सर्व तुम्हाला दाखवते. भात, भाजी, वरण सगळं काही केलेलं होतं आणि माझी मम्मी जे पुरणपोळ्या बनवते एकदम लुसलुशीत, छान तोंडात टाकलं की पाणी, तशा मला कधी बनवता येतील काय माहिती. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. हे बघा हे जेवणाचं ताट असं काहीसं होतं. पापड पण होते. भाजी सगळं आम्ही जेवण केल्यानंतर मग मी वाती करायला घेतल्या कारण का मला मम्मीला मदत करायची होती. वात करून देण्यासाठी म्हटलं आपण काहीतरी तर करायला पाहिजे आणि माझा गुडघा खूप दुखत होता त्याच्यामुळे मी बसून वाती करायला घेतल्या. जांभळं खाल्ले, आंबे खाल्ले आणि मग वाती करायला घेतलं. थोडासा आरामही केला आणि माझा पिल्लू तर खूप एन्जॉय करत होता हे सगळं गावात फिरायचं ते. आणि तुम्हाला वाती येतात का ते मला सांगा. मी तर लहान असताना तेव्हापासून मला वाती येतात कारण का मी श्रावण सोमवारी 108 वाती वाहायचे देवाला. 108 बेल, 108 वाहती आणि अशी श्रावण सोमवार केल्यामुळंच माझा नवरा मला एवढा छान भेटला असं मला वाटतंय. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.